नमस्कार, जय श्री माताजी। मी धनश्री स्वर्वेद रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे। आज मी तुम्हाला अगदी हॉटेलमध्ये मिळतो तसाच झणझणीत व चमचमीत कटवडा बनवून दाखवणार आहे। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी मी वड्यासाठी बटाट्याची भाजी तयार करून घेते। गॅसवर मी एक पडी तेल तापत ठेवलं होतं। तेल छान तापलेलं आहे। त्यामध्ये मी एक चमचा जिरं घालून घेते। जिरं छान तडतडलं आहे। त्यामध्ये मी एक चमचा मोहरी घालून घेते। मोहरी देखील छान तडतडली आहे। 4 हिरव्या मिरच्या आणि 5 पाकळ्या लसूण मी क्रश करून घेतला आहे, तो देखील यामध्ये घालून घेते। 5 कढीपत्त्याची पानं मी बारीक बारीक कट करून घेतली आहेत, ते देखील मी यामध्ये घालून घेते। हे सर्व छान मी 1 मिनिट तळून घेणार आहे। बरेच जण ह्या भाजीमध्ये कांदा देखील घालतात, पण मी आज कांदा घातलेला नाही। जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही देखील या भाजीमध्ये कांदा घालू शकता। यानंतर मी यामध्ये टाकत आहे 1 चमचा हळद। हळद मी पूर्णपणे तेलामध्ये मिक्स करून घेते। 4 बटाटे मी उकळून घेतले आहेत, त्याचे साल काढून बटाटे छान मॅश करून घेतले आहे, ते यामध्ये घालून घेते आणि चवीप्रमाणे मीठ घालते। हे बटाटे पूर्णपणे मी तेलामध्ये मिक्स करून घेते। अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी माझ्या स्वर्वेद रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा। त्या शेजारील बेल आयकॉनचे बटन नक्की क्लिक करा, म्हणजेच मी जी रेसिपी टाकेल ती सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल। तेलामध्ये मी बटाटे मिक्स करून घेतले आहे। यामध्ये घालते कोथिंबीर। कोथिंबीर छान अशी पुन्हा मिक्स करून घेते। मस्त अशी वड्याची बटाट्याची भाजी तयार झालेली आहे। ही भाजी मी थंड होऊ देते। यानंतर मी तयार करणार आहे कट। त्यासाठी मी पॅन गरम करायला ठेवला आहे। त्यामध्ये मी 2 मोठे कांदे कट करून घेतले आहेत, ते घालून घेते। 1 चमचा तेल घालून घेते आणि 1 चमचा मीठ घालून घेते। मीठ आणि तेल घातल्याने कांदा छान लवकर गोल्डन ब्राउन कलरचा होतो, यासाठी यामध्ये मी घालून घ्यायचा आहे। कांदा छान मी गोल्डन ब्राउन कलरचा होत नाही तोपर्यंत भाजून घेते। कांदा गोल्डन ब्राउन कलरचा भाजून झालेला आहे। यामध्ये मी 1 चमचा किसलेलं खोबरं घालते, 1 चमचा अख्खे धने घालते, 5 पाकळ्या लसूण आणि अर्धा इंच अद्रकाचा तुकडा मी घेतलेला आहे। हे सर्व मी पुन्हा छान असं भाजून घेते। सर्व छान भाजून झालेलं आहे। मिक्सी जारमध्ये मी हे सर्व टाकून घेते। यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून बारीक असं वाटण तयार करून घेणार आहे। बारीक वाटण मी तयार करून घेतलं आहे, हे मी बाजूला ठेवून देते। मस्त अशी लाल तरीदार कट होण्यासाठी या इथे मी 2 चमचे लाल तिखट घेतलं आहे। त्यामध्ये मी थोडं पाणी टाकून घेते आणि ही चटणी ओली करून घेते। गॅसवर मी तेल तापायला ठेवलं होतं, तेल छान तापलेलं आहे। त्यामध्ये मी ही चटणी टाकून घेते। छान ही चटणी मी 1 मिनिट तेलामध्ये फ्राय करून घेणार आहे। तुम्ही बघू शकता तेल किती छान असं लाल कलरचं झालेलं आहे, म्हणजेच झणझणीत अशी आपली कट तयार होणार आहे। यानंतर यामध्ये घालते वाटण। वाटण हे तेलामध्ये मी पूर्णपणे मिक्स करून घेणार आहे आणि वाटणाला छान असं तेल सुटत नाही तोपर्यंत हे वाटण मी तळून घेणार आहे तेलामध्ये। वाटण छान तळून झालेलं आहे, त्याला छान असं तेल सुटलेलं आहे। यामध्ये मी 2 चमचे कांदा लसूण मसाला घालते, 1 चमचा हळद घालते। हे पूर्णपणे तेलामध्ये मी मिक्स करून घेते। कांदा लसूण मसाल्याची रेसिपी मी अपलोड केलेली आहे, त्याची लिंक मी तुम्हाला आय बटनमध्ये किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। हे सर्व मी पुन्हा 1 मिनिट तळून घेणार आहे। मसाला छान असा तळून झालेला आहे, तुम्ही पाहू शकता। मस्त असं यावर तेल देखील सुटलेलं आहे। यामध्ये मी गरम पाणी घालून घेते आणि छान असा कट तयार करून घेते।
यामध्ये मी घालते आहे चवीप्रमाणे मीठ। हा कट मी 15 मिनिटं तरी छान असा उकळून घेणार आहे। कट उकडतो तोपर्यंत मी वड्यांच्या आवरणाचं पीठ तयार करून घेते। 2 कप मी बेसन घेतलं आहे। यामध्ये 1 चमचा मीठ घालून घेते, अर्धा चमचा हळद घालून घेते, चिमूटभर मी यामध्ये सोडा घालून घेते आणि थोडं पाणी टाकून मी पीठ तयार करून घेणार आहे। आपण जसं भज्यांचं पीठ भिजवतो त्याचप्रमाणे हे पीठ मी तयार करून घेते। बरेच जण वडा छान असा क्रिस्पी तयार होण्यासाठी यामध्ये तांदळाचं पीठ घालतात किंवा मक्याचं पीठ देखील यामध्ये घालतात, पण माझ्याकडे या दोघी गोष्टी अवेलेबल नव्हत्या, त्यामुळे मी यामध्ये टाकलेल्या नाही। तुमच्याकडे असतील तर तुम्ही नक्की टाका। वड्यांच्या आवरणाचं पीठ मी तयार करून घेतलं आहे। हे मी बाजूला ठेवते। कट हा उकडला का ते बघूयात। तुम्ही पाहू शकता मस्त असा कट उकडलेला आहे, त्यावर छान अशी तरी देखील आलेली आहे। यानंतर आपण वडे तळण्यासाठी घेणार आहोत। बटाट्याची भाजी पण थंड झालेली आहे, त्याचे मी अशा प्रकारे गोळा करून थोडा चपटा करून मी असे गोळे तयार करून घेते। अशाच प्रकारे मी दुसरा देखील गोळा तयार करून घेते। बटाट्याच्या भाजीचे मी वडे तयार करून घेतले आहे। ते मी जे पीठ आपण भिजवलं होतं त्यामध्ये टाकून घेते। मस्त असे आपण वडे तळून घेणार आहोत। तेल मी तापत ठेवलं होतं, तेल तापलेलं आहे, त्यामध्ये मी वडा टाकून घेते। मस्त असा हा वडा गोल्डन ब्राऊन कलरचा होत नाही तोपर्यंत मी तळून घेते। तुम्हाला माझी पुढची कोणती रेसिपी बघायला आवडेल मला कमेंट करून नक्की कळवा। मस्त असा वडा गोल्डन ब्राऊन कलरचा तळून झालेला आहे, तो मी एका प्लेटमध्ये काढून घेते। अशाच प्रकारे मी दुसरा देखील वडा तळून घेते। दुसरा पण वडा मी मस्त असा गोल्डन ब्राऊन कलरचा तळून घेतला आहे। छान असा कट वडा आपण तयार करूयात। त्यासाठी मी प्लेटमध्ये मस्त असा कट टाकून घेते। यावर मस्त गरमागरम वडे ठेवते। झणझणीत आणि चमचमीत मस्त असा कट वडा तयार झालेला आहे। तुम्ही माझा आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। अशाच आपण एका पुढच्या छानशा रेसिपीला भेटणार आहोत। तोपर्यंत बाय बाय। जय श्री माताजी।